हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्स बिटवीन स्पीड अँड व्हेलॉसिटी. एकदम सिंपल टॉपिक आहे, व्यवस्थित समजून घ्या. याच्यामध्ये काही कन्फ्युजन होणार नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय व्हॉट इज मीन बाय स्पीड. स्पीड सिंपल अशी क्वांटिटी असते की स्पीड इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाइम. याचं मिनिंग काय? तुम्ही नॉर्मली जे डिस्टन्स ट्रॅव्हल करता ते जर तुम्ही काउंट केलं तर याचा अर्थ तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टाइम जर काउंट केलं तर तो तुम्ही स्पीड काढू शकता. जसं की मी समजा मी 5 किलोमीटर जर रनिंग करत असेल 1 आवर्स मध्ये, तर मी ऑटोमॅटिक 5/1 केलं की मला स्पीड भेटून जाईल किलोमीटर पर आवर्स. ओके, आता नेक्स्ट त्याच्यामध्ये येतं कन्सेप्ट म्हणजे व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी कशाला बोलायचं? डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एकदम छोटासा डिफरन्स आहे. आता डिस्प्लेसमेंट कशाला बोलतात? डिस्प्लेसमेंट म्हणजे सिंपल काय, तुम्ही स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट ह्याच्यामधला जो डिफरन्स असतो तो म्हणजे तुमचा डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स तसं नसतंय. डिस्टन्स काय, सिम्पली तुम्ही स्टार्टिंग पॉइंट पासून जो काही तुम्ही पाथ फॉलो केलेला असेल ते म्हणजे तुमचं डिस्टन्स असते. आता बघा, एक रनिंगचा ट्रॅक असेल आणि ट्रॅक जर सर्क्युलर असेल, लेट सपोज जर एक सर्क्युलर ट्रॅक असेल, त्याच्यामध्ये एखादा रनर जर रन करत असेल तर त्या केसमध्ये मला जर डिस्टन्स काढायचं असेल तर मी स्टार्टिंग पॉइंट पासून कॅल्क्युलेशन करत 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 एंडला जिथं थांबतोय तेवढं सगळं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. त्याने डिस्टन्स कव्हर जे काय केलेलं ते कॅल्क्युलेट केले. आता डिस्प्लेसमेंट काय असतं? डिस्प्लेसमेंट जर स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट जर दोन्ही सेम आला तर त्या केसमध्ये ते डिस्प्लेसमेंट झिरो कन्सिडर केलं जातं. ओके, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये एकदम छोटासा हाच फरक आहे की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फक्त आणि फक्त स्टार्टिंग एंड पॉइंट बद्दल तुम्ही थोडस विचार करता. डिस्टन्सच्या बाबतीत तुम्ही तसं काहीही करत नाही. ओके, तर स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये हा सगळ्यात बेसिक आणि मेजर डिफरन्स आहे. आता सेकंड पॉइंट येतो, स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी काय असतं किंवा त्याला काय बोलतात? स्केलर म्हणजे सिम्पली त्याला मॅग्निट्यूड ज्याला आहे, ज्याला मॅग्निट्यूड आहे त्याला स्केलर क्वांटिटी बोलतात. आणि ज्याला वेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन आहे त्याला वेक्टर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी याच्यावरती मी ऑलमोस्ट एक व्हिडिओ बनवलेला आहे 5 मिनिटाचा. जर तुम्हाला काय डाऊट आला तर त्या केसमध्ये तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. ओके, आता नेक्स्ट पॉइंट येतो, इट इज स्पीड इज अ ओनली मॅग्निट्यूड. याचं मिनिंग काय? तर सिम्पली काय, आता जर समजा मॅग्निट्यूड कशाला बोलतात? एखादा नंबर किंवा एखादी व्हॅल्यू त्याला तुम्ही मॅग्निट्यूड बोलू शकता. स्पीडला काय, स्पीड फक्त आणि फक्त त्याला मॅग्निट्यूड आहे. तसं व्हेलॉसिटी आहे का? नाहीये. व्हेलॉसिटीला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन आहे. मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. आता मॅग्निट्यूड कशाला बोलायचं? समजा तुम्ही एखाद्या बाजारात गेला आणि तिथून एक 10 किलो सफरचंद आणले किंवा ऍपल 10 किलो तुम्ही परचेस केलं. आता ह्या केसमध्ये काय आहे, हे 10 केजी म्हणजे 10 जो नंबर आहे ते फक्त झालं मॅग्निट्यूड. आता तुम्ही बाजारात कसा गेला, काय गेला, ते डायरेक्शनशी त्याचा काही संबंध आहे का? नाहीये. स्पीडच्या बाबतीत पण तेच आहे. तुम्ही कोणत्या डायरेक्शनला रन करताय किंवा कोणत्या डायरेक्शनला तुम्ही ट्रॅव्हल करताय त्याच्याशी त्याला घेणं देणं नाहीये. पण व्हेलॉसिटी मात्र तसं नसते. व्हेलॉसिटीला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन, तुम्ही कोणत्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करताय तेही त्याच्यासाठी मॅटर करतं. ओके, स्पीड व्हेलॉसिटी मध्ये हे मेजर 3 डिफरन्स बघितले. लास्टचा डिफरन्स येतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा सिंपल स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड कसा काढता तुम्ही? डिस्टन्स अपॉन टाइम. आणि व्हेलॉसिटीला फॉर्म्युला काय राहतो? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे मेजरली जर मला स्पीड आणि व्हेलॉसिटी मेजर किंवा काउंट करायचं असेल तर त्या केसमध्ये 2 पॅरामीटर मॅटर करतात. एक तरी डिस्टन्स आणि एकामध्ये डिस्प्लेसमेंट. दोघांचंही युनिट सेम आहे. जर तुम्ही स्पीडचं युनिट चेक करा मीटर पर सेकंद आणि व्हेलॉसिटीचं पण युनिट चेक करा मीटर पर सेकंद. पण त्याच्यामध्ये छोटे छोटे जे डिफरन्स आहेत ते तुम्हाला एक्झाम साठी हेल्प करतील आणि फ्युचर मध्ये ज्यावेळेस तुम्ही सायन्स मध्ये काही स्टडी करत असाल त्यामध्ये पण ह्या गोष्टी हेल्प करतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.